हॅलो. गुड आफ्टरनून टू एव्हरीवन. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. ओके, सॉरी थोडी तब्येत बरी नाही आहे, बट स्टील ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळं सगळ्या स्टाफ नर्सेससाठी या DMER असो DHS असो, जे पण कॅन्डिडेट वेटिंगला आहेत आणि जे वाट बघत आहे की एक सर्व्हिसमॅन जागा कन्वर्ट झाल्यानंतर त्यांचा नंबर येऊ शकतो, त्या सगळ्यांसाठी हा जो व्हिडिओ आहे तो महत्त्वाचा आहे. तर प्लीज जर व्हिडिओला जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम जे पण आपले नर्सिंगचे विद्यार्थी आहे किंवा पॅरामेडिकलचे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून मॅक्सिमम महाराष्ट्रातले मुलं चॅनलशी जुळतील. तुम्हाला चांगली इन्फॉर्मेशनसुद्धा मिळेल, रिक्रुटमेंटपासून तर ॲडव्हर्टाईजमेंट, कुठलेही रिलेटेड टू द फील्ड तुम्हाला इन्फॉर्मेशन नक्कीच भेटेल ह्या चॅनलवर. ओके, तर बघा ह्या व्हिडिओमध्ये मी काय सांगणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एक सर्व्हिसमॅनची जागा कन्वर्ट करण्यासाठी दिनांक 2ला ओके एक सैनिक कल्याण विभागाकडून एक परमिशन लेटर मिळालं. कुणाला मिळालं? अप्पर सचिवांना. ओके, प्रति काय सांगितलं त्यांनी बघा. 2 जुलैचं पत्र आहे. बरंच तुम्ही हे लेटर बघितलं पण असेल 1-2 यूट्यूब चॅनलवर, बट स्टील मला असं वाटलं की हे लेटर दाखवावं. प्लस तुम्हाला ह्या लेटरसोबत अजून एक मी लेटर दाखवणार आहे की DMERची हालचाल काय सुरू झालेली आहे याच अनुषंगाने. म्हणजे नॉट जॉईंड आणि त्याच्यानंतर जे किती लोक पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशनला जॉईन झाले त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी माहिती मागवलेली आहे. म्हणजे एकदम तात्काळ, एकदम तातडीचं हे जे मेल आणि हे प्रत्येक इन्स्टिट्यूशनला DMERने पाठवलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे. ओके, त्यांनी काय म्हटलेलं आहे विषय याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा ज्या कॉट 2023मध्ये जी झाली होती त्याच्याविषयी आहे. गट क जे माझी फक्त अधिपरिचारिका लिहिलेलं आहे. बरं, हे पण महत्त्वाचा तेवढाच पार्ट आहे, अधिपरिचारिका. ओके, म्हणजे स्टाफ नर्स ह्या पदासाठी. ओके, कारण एक सर्व्हिसमॅनच्या जागा बऱ्याच 618 काहीतरी जागा आहे स्टाफ नर्सेसच्या. ओके, आयुष आणि DMERच्या मिळून. ओके, 597 तुमच्या DMERच्या. ओके, आणि 21 जागा ह्या आयुषच्या आहेत. ओके, अशा मिळून एवढ्या जागा बॅलन्स आहेत. किती? 618 जागा. ओके, तर ह्या जागेसाठीच बऱ्याच दिवसापासून बरेच जे कॅन्डिडेट आहेत, स्टुडंट असो, ऑर्गनायझेशन असो, ओके, की काही म्हणजे काही लोक आहेत की ते याच्या पाठी लागलेले होते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्वतःहून पण जाऊन ॲप्लिकेशन्स वगैरे. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. कारण ह्या कन्वर्ट झाल्यामुळं, ओके, ह्या जागा कन्वर्ट झाल्यामुळं आता काय झालं की जे वेटिंगला होते मुलं त्यांच्यासाठी खूप चांगलं झालं. म्हणजे कुठेतरी त्यांचा फायदा झालेला असो. ओके, जे लोक ह्या कार्यासाठी डायरेक्टली इनडायरेक्टली इन्व्हॉल्व होते सगळ्यांना धन्यवाद, सगळ्या स्टुडंटकडून. ओके, आणि लर्न नेक्स्ट नर्सिंग टीम थ्रू. ओके, चला, तर याच्यामध्ये काय आहे की त्यांनी सांगितलं आहे की जे 2023मध्ये जे कॉट एक्झाम झालेली आहे, संदर्भ त्यांनी 16 एप्रिल 2019चा जो परिपत्रक आहे त्याचा दिलेला आहे. ओके, आणि 1 जुलैला जी मीटिंग झाली त्या मीटिंग कोणाशी झालेली आहे? जे जे याच्यात काय म्हटलेलं आहे की स्पर्धा परीक्षा कॉटमधील अधिपरिचारिका गट क पदभरतीतील माजी सैनिक आरक्षणातील पात्र उमेदवारांना उपलब्ध न झाल्याने जागा रिक्त राहिलेल्या पदाबाबत अप्पर सचिव व विशेष चौकशी अधिकारी यांची दिनांक 1 जुलै 2024 संचालक सैनिक कल्याण विभाग संबंधित कार्यालयाचे प्रतिनिधी यांच्यासोबत मंत्रालयात बैठक झाली. ओके, 1 जुलैला. आता 1 जुलैची बैठक झाल्यानंतर त्याचा तोडगा काय निघाला? तर तोडगा याच्यामध्ये असा लिहिलेला आहे की बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेमध्ये, ओके, जे माजी सैनिक आरक्षित असलेली अधिपरिचारिका गट क 1618, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं किती जागा. ओके, आणि याच्यामध्ये न्यायालयीन खटलासुद्धा चालू आहे 4 ते 5 उमेदवारांचा. ते सुद्धा ज्या लोकांनी ट्रेड प्रोफिशियन्सी सर्टिफिकेट, ट्रेड एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, द नॅशनल काउन्सिल ऑफ ट्रेनिंग व्होकेशनल ट्रेड, नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट या संस्थेद्वारे अधिकृत अफिलिएटेड असलेल्या पात्र माजी सैनिकांना सामावून घेऊन प्राधान्याने नियुक्ती देण्यात यावी. म्हणजे आता काय आहे की जे सैनिक कल्याण विभाग होतं त्यांनी काय म्हटलेलं आहे की ज्यांच्याकडे NCTVT सर्टिफिकेट या ट्रेड सर्टिफिकेट आहे, हे असे किती जवळपास एक 5 ते 10 कॅन्डिडेट होते. आपण मागं पण बघितलं होतं 5 ते 10.
DMERने त्यांना हे वोकेशनल ट्रेड सर्टिफिकेट एलिजिबल नाही आहे तुम्ही स्टाफ नर्स या पदासाठी, म्हणून काय केलं की त्यांना नकार दिला. तर मग ते लोक कुठे गेलेत? कोर्टामध्ये गेलेत. ओके, त्यांची कोर्टात केस चालू आहे. ओके, तर त्यांनी आता काय म्हटलेलं आहे सैनिक कल्याण विभागाने की ज्यांच्याकडे NCVT सर्टिफिकेट आहे, म्हणजे 5 ते 10 विद्यार्थी जे लोक DMERमध्ये स्टाफ नर्स या पदासाठी अप्लाय केलं होतं 2023मध्ये, त्यांना तुम्ही काय करा, एलिजिबल करा. ओके, हा एक मुद्दा याच्यामध्ये क्लिअर झाला. म्हणजे 5 ते 10 विद्यार्थी काहीतरी आहेत त्याच्यामध्ये, आय थिंक 5च आहेत. ओके, आपल्याला माहिती आहे, मी मागं व्हिडिओ बनवलेला. ओके, तसेच भविष्यात होणाऱ्या पदभरतीतसुद्धा माजी सैनिकांच्या केंद्र सरकारद्वारा मान्यताप्राप्त NCTVT NACचे जे सेनेद्वारे जे सर्टिफिकेट देण्यात येतं त्याला ग्राह्य धरायचे. म्हणजे भविष्यातसुद्धा जसं 15% जागा राखीव असतात टोटल वॅकन्सीच्या. ओके, कुणासाठी? एक्स सर्व्हिसमॅनसाठी. त्या जागेंवर ज्यांच्याकडे NCTVT आणि NACचं सर्टिफिकेट असेल त्यांना तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन, ओके, त्यांना तुम्ही स्टाफ नर्स या पदावर सामावून घ्यावं. एक्स सर्व्हिसमॅन या प्रवर्गातून. ओके, अशा पद्धतीने याच्यामध्ये लिहिलेलं आहे. प्लस अजून काय सांगितलं आहे, आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे की पुन्हा एक इन्फॉर्मेशन, सध्या स्थितीत विभागातील माजी सैनिक कल्याण कार्यालयाचे रोजगार पटावर जवळपास 510 माजी सैनिक अवलंबित अधिपरिचारिका गट क या पदासाठी उपलब्ध असल्याने माजी सैनिकातील आरक्षित असलेली अधिपरिचारिका गट क 616 पदापैकी 20% पदे हे माजी सैनिकांसाठी रिक्त ठेवण्यात यावी. ओके, आता बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे की सध्या स्थितीमध्ये जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत, म्हणजे जे सैनिक कल्याण विभागामध्ये हे त्यांचं रजिस्ट्रेशन करावं आफ्टर रिटायरमेंट. ओके, जे नर्सिंग असिस्टंट म्हणून काम करतात सेनेमध्ये, जेव्हा त्यांचं रिटायर होतात ते 50व्या वर्षी या 40व्या वर्षी जे पण आहे, त्याच्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन होतं सैनिक कल्याण विभागामध्ये पुण्याला. ओके, ह्या सगळ्या कॅन्डिडेटचं त्यांचं म्हणणं आहे की जवळपास त्यांच्याकडे 510 कॅन्डिडेट अवेलेबल आहे. कशासाठी? स्टाफ नर्स या पदासाठी एलिजिबल, ज्यांच्याकडे NCT आणि ट्रेड सर्टिफिकेट आहे. त्यामुळे त्यांनी काय म्हटलेलं आहे की आता तर सध्या ह्या लोकांनी अप्लाय केलेलं नाही, आता 5च लोकांनी अप्लाय केलं होतं, पण भविष्यामध्ये हे जे 510 जे एक्स सर्व्हिसमॅन आहे हे अप्लाय करू शकतात. तर यांच्यासाठी तुम्ही सध्या 618 पैकी 618 जे पदं आहेत आपले, ओके, अधिपरिचारिका पदं ते मी सांगितलं तुम्हाला, त्याच्यापैकी 20 पदे हे माजी सैनिकासाठी रिक्त ठेवण्यात यावे म्हटलं. तर 618चे तुम्ही 20% काढू शकता. ओके, तर याच्यामध्ये 597 DMERचे 20% हे तुम्हाला रिक्त ठेवावं लागेल. ओके, आणि 2 मिनटं, हां, आणि 21 जे पदं आहे आयुष्य त्याच्यामधले काय करावं लागेल तुम्हाला, एक 20% हे काय करावं लागेल, पदं रिकामे ठेवावं लागेल. आणि उरलेले जे 80% जागा आहे, ओके, आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे, 20 पदे हे अनुशेष हा पुढील भरतीसाठी प्रक्रियेत स्वतंत्रपणे दर्शवण्यात याव्या. नेक्स्ट रिक्रुटमेंटमध्ये म्हटलेलं आहे, नेक्स्ट रिक्रुटमेंटमध्ये. ओके, 4था पॉईंट म्हटलेला आहे, काय म्हटलेलं आहे 4था पॉईंट? 4था पॉईंटमध्ये म्हटलेलं आहे की परिच्छेद 2 व 3च्या अधीन राहून माजी सैनिकासाठी आरक्षित असलेली अधिपरिचारिका गट क 618 पैकी 80% पदे भरण्यास विभागाची हरकत नाही. ओके, तर अल्टिमेटली सैनिक कल्याण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळालेलं आहे. तसेच या पदभरतीत झालेल्या कारवाईबाबतचा सविस्तर तपशील कार्यालयास पाठवण्यात संबंधित कार्यालयास सूचित करण्यात यावा. ओके, ते पण म्हटलेलं आहे की 80% म्हणजे 618चे 80% तुम्ही पकडाल तर 494. ओके, 494 ह्या जागा आता DMER भरू शकते, असं काय मिळालेलं आहे, NOC मिळालेलं आहे. कुणाकडून? सैनिक कल्याण विभागाकडून. ओके, कळलं सगळ्यांना? किती? 494. ओके, 597चे 20% तुम्ही बघा किती होतं, ते जागा रिकाम्या ठेवावं लागतील. ओके, म्हणजे 80% जागा भरतील याच्यातल्या, आणि 21 ज्या जागा आहे त्याच्यातल्या 80%. ओके, एवढ्या जागा भरतील. ओके, जवळपास इकडे 17 वगैरे, याच्यातून 600 पैकी इथे तुम्ही जवळपास पकडू शकता एक 490 वगैरे, 480 वगैरे अशा जागा इकडे पण येतील. ओके, 80% म्हणजे तर ह्या जागा भरण्यासाठी DMERनी कुणाला सैनिक कल्याण विभागाने DMERला परमिशन दिलेली आहे. आता याची GAD म्हणजे सामान्य प्रशासन जे विभाग आहे त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा होऊन त्याच्यानंतर ही सुद्धा परमिशन कुणाकडून, DMERला मिळालेली आहे. आता काही नाही आहे, DMER काय करेल की त्यांच्याकडे आता सध्या
ओके, वॅकन्सी किती आहे आता ते आपण बघूया. आता DMERची वॅकन्सी बघून घेऊया, टोटल DMERची वॅकन्सी. ओके, याच्यामध्ये तुम्ही माजी सैनिक विषयी आपण बघूया. 15% वॅकन्सी आहे. अनुसूचित जाती म्हणजे SCच्या 51 जागा, म्हणजे इथे तुम्ही जवळपास याच्या 80% जागा किती होतात तेवढ्या भरतील. ओके, ST ओके, STच्या 48 जागा आहेत, 7%. ओके, त्याच्या 48च्या 80% जागा भरतील. ओके, BJच्या जागा 17 आहे, त्याच्या पण 80% जागा भरतील. ओके, NTBच्या 12 आहे, त्याच्या 80%. NTKच्या 9 जागा आहे, त्याच्या 80%. Dच्या 7 जागा आहे, त्याच्या 80%. विशेष मागास म्हणजे SBCच्या 31 जागा आहे, त्याच्या 80%. ओके, इतर मागासवर्गीय म्हणजे OBC. ओके, OBCच्या किती आहे, 69 जागा आहेत, तर त्याच्या 80% जागा भरतील. ओके, ह्या आपण DMERच्या बोलत आहे. ओके, तुम्हाला आयुष्याच्या वेगळ्या आहे ते दाखवतो मी. देन EWSच्या 60 जागा आहेत, त्याच्या 80% जागा. ओके, त्याच्यानंतर आहे ओपन खुला 293 जागा आहे, त्याच्या तुम्ही 80% जागा. ओके, अशा भरल्या जातील. टोटल 597च्या 80% जागा ह्या भरल्या जातील. हे आहे DMERच्या. तुम्हाला कळालं असेल. म्हणजे आता तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये जे नॉट जॉईंट कॅन्डिडेट आहे यांना सुद्धा यावेळी ऑर्डर मिळेल. ओके, यांना पण ऑर्डर मिळेल. त्याच्यानंतर नॉट जॉईंट म्हणजे काय झालं आहे की जे पूर्वी ज्यांच्या लिस्ट लागल्या होत्या, जसं OBCची लागली, SCची लागली, STची लागली, बट त्या मेरिटमधले काही विद्यार्थी कुठे गेले, एम्सला गेले, काही विद्यार्थी DHSला गेले, काही विद्यार्थी होऊ शकते टाटाला गेले, काही विद्यार्थी महानगरपालिकेला गेले, काही SGPGIला गेले, या वेगवेगळ्या ठिकाणी कुठे नाही कुठे सेंट्रल स्टेट कुठल्या नाही कुठल्या याला गेले. ओके ओके, तर ते जे उर्वरित जे कॅन्डिडेट होते जवळपास प्रत्येक प्रवर्गातले ते नॉट जॉईंट होते. ओके, तर यांचा आणि यांचा संबंध मला वाटत नाही काही होईल म्हणून एक सर्व्हिसमॅनचा, बट यांना सुद्धा ओके मे बी मेरिटसाठी या कुठल्या तरी गोष्टीसाठी नॉट जॉईंट जे कॅन्डिडेट आहेत त्यांना ऑर्डर दिला नसेल. तर मे बी आता एक साधारणतः 1 जुलैच्या आपण 15च्या पुढे या 20च्या पुढे 15 ते 20च्या पुढे डेफिनेटली फटाफट लिस्ट लागतील. नॉट जॉईनला सुद्धा मिळेल. ओके, आणि एक सर्व्हिसमॅनच्या जागा म्हणजे आपल्या कशानुसार कॅटेगरीनुसार ओके तुम्हाला मिळतील. आता समजा आता तुम्ही म्हणाल आमचा नंबर कसा लागणार सर, तुम्ही काय करायचं, तुमच्या जे लास्टची सिलेक्शन 27 जूनपर्यंत डेट दिली होती जॉईनसाठी. ओके, त्याच्यामध्येच तुमचा शेवटचा कॅन्डिडेट, जसं आता ओपनचा कॅन्डिडेट समजा 2021वर संपला असेल. ओके, त्याच्या पुढचे तुम्ही बघू शकता ते कुणी ओपन म्हणजे असं नाही की फक्त ओपनचेच येतील. ओपन म्हणजे इथे कुठल्याही प्रवर्गाचे जे की जवळपास आता 293 आहे, तर याच्या 80% आपण जवळपास 240 ते 45 पकडू. तर एवढे कॅन्डिडेट हे कशात जातील, हे जातील ओपनमधून सिलेक्शन होईल. नंतर मग जसं आता OBCचा कॅन्डिडेट 2700-800वर संपला असेल, मग त्याच्या पुढचे 51 जे OBC जे प्युअरली OBC ओके ते कॅन्डिडेट OBCला जाणार, SCला जाणार, NTला, सगळे आपापल्या प्रवर्गानुसार जाणार. ओके, तर अशा पद्धतीने सीट डिस्ट्रीब्युशन होतं. हे माझं प्रेडिक्शन आहे. आय डोंट नो DMER कसे करेल, बट डेफिनेटली DMERला असंच करावं लागेल मला असं वाटतं. ओके, आता आपण आयुषचं बघून घेऊया. आयुषमध्ये किती जागा होत्या बघा. आता आयुषमध्ये आपण बघू शकतो आयुषमध्ये स्टाफ नर्सच्या जागा ज्या माजी सैनिकाच्या जागा होत्या बघू शकता 21 जागा. इथे सुद्धा ओके एकूण अनुसूचित जाती SCच्या 3 जागा आहे, STच्या 2 जागा आहे, VJची 1 जागा आहे, NTCची 1 जागा आहे, इतर मागासवर्गीय म्हणजे OBCच्या 4 आहे. ओके, EWSच्या 2 जागा आहे. ओके, एकूण मागासवर्गीय ओके असे 13 जागा आणि खुल्यांसाठी 8 जागा, अशा 21 जागा तुम्ही पकडू शकता. इथे 80%च भरल्या जातील. ओके, लक्षात ठेवा. ओके, याच्यातल्या पण त्यांना 20% जागा खाली ठेवावं लागेल नेक्स्ट रिक्रुटमेंटसाठी. ओके, कारण सैनिक कल्याण विभागाकडे जवळपास त्यांच्या पटावर 510 एलिजिबल कॅन्डिडेट अवेलेबल आहे. ओके, त्यामुळं सैनिक कल्याण विभागाने फक्त 80% जागा तुम्ही आता करू शकता, उरलेल्या 20% जागा नेक्स्ट रिक्रुटमेंटसाठी तुम्ही ठेवा असं बोललेलं आहे. ओके, आता तुम्हाला DMERचा तातडीचा लेटर दाखवतो.
हे एक लेटर DMERचं आपल्याला मिळालेलं आजच रिलीज झालेलं. ओके, त्याच्या डेट व्यवस्थित नाही आहे पण तिथं बघू शकता 12/7 वगैरे दिसू शकतो. ओके, हा अशा पद्धतीनं. ओके, त्यांनी तत्काळ लिहिलेलं आहे. ओके, रुजू अहवाल. आता का बरं रुजू अहवाल सांगितलेला आहे? कारण आता त्यांना पटापट लिस्ट बनवाव्या लागतील. आता लिस्ट कशा बनवतील? जसं आता GMC नागपूरला अवेलेबल होत्या 300 जागा, बट इथे 250 जागा भरलेल्या आहे. ओके, तर उरलेल्या 50 जागा भराव्या लागतील त्यांना. आता जशा आपल्याला टोटल वॅकन्सी 3900 समथिंग आणि 974 76 काहीतरी आणि इकडे 200 समथिंग 4122 काहीतरी रिक्रुटमेंट होत्या. तर एवढ्या जागा त्यांना भरायच्या आहे. ओके, त्याच्यामुळं त्यांनी काय म्हटलेलं आहे, विषय काय दिलेला आहे की 2023मध्ये जी कॉट एक्झाम झाली, अधिपरिचारकची नियुक्तीची आदेशांचे रुजू अहवाल म्हणजे किती लोकांना ऑर्डर मिळाला, ऑर्डर मिळाल्यानंतर किती लोकांनी जॉईन केलेलं आहे कोणत्या इन्स्टिट्यूशनमध्ये. ओके, त्याच्यात लिहिलेलं आहे की उपरोक्त विषयास अनुसरून कॉट स्पर्धा परीक्षा 23च्या अनुषंगाने संचालनालयामार्फत दिनांक 15 डिसेंबर ते 15 मार्च 24पर्यंत अधिपरिचारक या पदाचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आले होते. अंतिम निर्गमित करण्याचे आदेशानुसार रुजू होण्याची तारीख 27 जून 24पर्यंत होती. आपणास कळवण्यात येत आहे की नमूद तक्त्यामध्ये रुजू आणि रुजू न झालेल्या अधिपरिचारकांचा अहवाल संचालनालयास 16 जुलै पूर्वी पाठवण्यात यावा. ओके, तात्काळ म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा. 16 जुलैच्या पूर्वी पाठवायचं आहे. डेफिनेटली हे इन्फॉर्मेशन यांना कमीत कमी 2 ते 3 दिवसात म्हणजे आज आणि उद्यात हे ऑलरेडी गेलं पण असेल, हे मेल जातो त्यांना. ओके, त्याच्यानंतर समजा एक विद्यार्थी आहे, आता मीच समजा अनुक्रमांक 1, आता मी लिहितो माझं एक नाव आकाश. ओके, ठीक आहे. उमेदवाराचे नाव इथे येईल, हे नाव येईल. ओके, त्याच्यानंतर गुणवत्ता क्रमांक जर माझा रँक समजा 100 असेल. ओके, गुणवत्ता क्रमांक प्रवर्ग समजा मी OBC SC ST काय येतो. ओके, आणि नियुक्तीचा कारण नियुक्ती जर ओपनमधून जर झाली असेल तर पहिल्या 2000मध्ये येत असाल तर तुमचं ओपनमधून सिलेक्शन होतं, कारण आपल्याला माहीतच आहे ओपन हे जात नसून ओपन हा मेरिट असतो. ओके, लक्षात ठेवा. ओके, तर ओपनमधून झालं सिलेक्शन. ओके, आणि त्याच्यानंतर आहे नियुक्तीचे दिनांक म्हणजे समजा मी 15 डिसेंबरला जॉईन केलो असेल ते, आणि नियुक्ती 15 डिसेंबरला आदेश आले होते. रुजू कधी झालो, समजा मी रुजू झालो 15 जानेवारीला. अशा पद्धतीने प्रत्येक 3-4 अशा जे कॅन्डिडेट आहेत सगळ्यांचे जे नव्यानं जे कॅन्डिडेट इथे जॉईन झालेले आहेत सगळ्यांचा हा तक्ता रुजू आणि रुजू न झालेले सोबतच त्यांनी दिव्यांगाबाबत सुद्धा विचारलेलं आहे. सेम तसंच इन्फॉर्मेशन इथे भरून त्यांना पाठवायची आहे, जेणेकरून DMER पुढची जे ऑर्डर आहे ते तुरंत काढतील, लवकरात लवकर काढतील. त्याच्यामुळं चाललेलं आहे. एक साधारणतः 20 जुलै आपण पकडून चलू की DMER 20 जुलैच्या आसपास या त्याच्या जवळपास किंवा त्याच्या पूर्वी 1 किंवा 2 दिवस किंवा त्याच्या 1-2 दिवसानंतर तुम्हाला ऑर्डर किंवा तुम्हाला लिस्ट बघायला मिळू शकते. ओके, म्हणजे सिलेक्शन लिस्ट म्हणू शकतो, म्हणजे हे थर्ड लिस्ट लागणार. ओके, लक्षात ठेवा, थर्ड लिस्ट लक्षात ठेवा. रिझल्ट लागेपर्यंत 3री 4थी 5वी लिस्ट लागू शकते. कारण असंच होऊ शकते की बरेच विद्यार्थी आताही ऑर्डर दिल्यानंतर जॉईन करणार नाही, कुठं ना कुठं झाले तरी. मग काय राहिलेल्या जागा काय करायचं, मग पुन्हा. ओके, आता आपण हे थर्ड लिस्ट पकडून चालू. ओके, आणि याच्यात लिहिलेलं आहे आपली माहिती इत्यंभूत पाठवण्याची दक्षता घेण्यात यावी, कारण रिक्त राहणाऱ्या पदावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी संचालनालयाची काय दिलेली आहे, सही दिलेली आहे. आणि सगळ्या कॉलेजेसला त्यांनी पाठवलेलं आहे. प्रति सर्व डीन, शासकीय वैद्यकीय, दंत, आयुष, होमिओपॅथी सगळ्या रुग्णालयासाठी पाठवलं आहे. म्हणजे आयुष असो की DMER असो, प्रत्येक इन्स्टिट्यूशन. आता GMC नागपूरला असेल तर इथे 200-300 जागा होत्या, समजा 275 जॉईन झाले, 50 जागा खाली आहे, इथे 50 भरतील. जर GMC नांदेड असेल, इथे जर 50च होत्या तर 50 फुल झाले असेल तर इथे एकही जागा भरणार नाही. लातूरला खाली असेल तर इथेही भरणार नाही. ओके, अशा पद्धतीनं ह्या जागा भरण्यात येतील. ओके, काय म्हणलेलं आहे, रिक्त राहणाऱ्या पदावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. आता बघा, याच्यामध्ये कुठलाही सब्जेक्ट दिलेला नाही आहे, बट ह्या लेटरद्वारे आपल्याला समजू शकतं की DMER डेफिनेटली जे 4122 जे पदं होते, मे बी मी चुकू शकतो ह्या पदांमध्ये, ते पूर्ण भरण्याच्या मागे लागलेले आहे, पूर्ण भरणार आहे. ओके, लक्षात ठेवा, पूर्ण भरणार आहे.
ह्या लेटरवरून एकदम क्लिअर होतं की ही DMER ही तातडीची सेवा आहे. आपण तातडीची सेवा प्रोव्हाइड करतो DMERमध्ये ॲज अ स्टाफ नर्स. तर हे पूर्ण जेवढ्या रिक्रुटमेंट आल्या, जेवढ्या पोस्ट आहे तेवढ्या पूर्ण भरणार म्हणजे भरणार. ओके. ऑक्टोबरमध्ये आपला रिझल्ट आला होता. तर ऑक्टोबरच्या रिझल्टपर्यंत ही जी मेरिट लिस्ट आहे, ही मेरिट लिस्ट काय असणार आहे, जेव्हा रिझल्ट लागला, तर रिझल्ट ऑक्टोबरच आहे मे बी, बघून घ्या रिझल्ट कुठल्या दिवशी लागलेला आहे. तर रिझल्टपर्यंत ही जी लिस्ट आहे ही व्हॅलिड असते. ओके, लक्षात ठेवा. आणि मोस्ट प्रॉब्ली आपल्याला असं पण वाटतं की भविष्यामध्ये DMERची रिक्रुटमेंट येऊ शकते. आली तर ठीक आहे, नाही आली तर ही जी चालू आहे रिक्रुटमेंट, आता हे थर्ड लिस्ट, त्याच्यानंतर अवेलेबिलिटीनुसार जर समजा कुठल्या मेडिकल कॉलेजला गरज असेल तर चौथी लिस्टला लागू शकते, 5वी लिस्टला लागू शकते. बट याचे जे अंदेश आहे मला थोडेसे कमी वाटतात ॲज पर मी. ओके, झालं तर खूप लोकांचा फायदा होणार. मी असं म्हणत नाही की नाही व्हायला पाहिजे, झालं तर खूपच फायदा होईल. नाही झालं तर प्लीज बी रेडी फॉर नेक्स्ट DMER एक्झाम. विसरू नका, पुस्तकं कबडमध्ये ठेवू नका, काढा. येणाऱ्या 4 ते 5 महिन्यामध्ये डेफिनेटली पुन्हा एकदा एक्झाम येण्याचे आशंका मला दिसते. कारण काय केलेलं आहे तुम्ही बघू शकता, सैनिक कल्याण विभागाने 20% जागा खाली ठेवायला सांगितलेल्या आहे. म्हणजे काही नाही काही त्या मीटिंगमध्ये नेक्स्ट एक्झामबद्दल कुठं ना कुठं काही नाही काही डिस्कशन झालं असेल असं सुद्धा वाटतं. ओके, आणि ह्या लेटरमध्ये सुद्धा म्हटलं की रिक्त राहणाऱ्या पदावर आम्ही पुढील कारवाई करणार आहे. इथे कुठेही म्हटलं नाही की आम्हाला भरायचे आहे नवीन ठिकाणी हे ते वगैरे सगळं. त्यामुळं कुठेतरी वाटतं की प्लीज बी रेडी फॉर नेक्स्ट एक्झाम. ओके, असं नाही की फक्त DMERच, RRB कमिंग सून आहे, नॉर्सेट 7 आहे ज्याच्यामध्ये 4000 जागा आहेत, RRBमध्ये 648 जागा. आपण साध्या मुंबईमध्ये जवळपास 200 जागा आहे RRBच्या. ठीक आहे, लक्षात ठेवा, सेंट्रल आणि वेस्टर्न लाईनवर. ओके, ESICची एक्झाम झालेली आहे. भविष्यात सुद्धा ESIC नेक्स्ट इयर फेब्रुवारी या मार्चमध्ये ESIC पुन्हा येऊ शकते. कारण UPSCकडे जो अहवाल जातोय प्रत्येक वर्षी एक्झाम होते. ओके, जसं CMSची एक्झाम होते दरवर्षी, तशीच आपली सुद्धा एक्झाम दरवर्षी होऊ शकते. ओके, तो होप सो. जर भविष्यामधले कुठल्याही एक्झाम नॉर्सेट 7, RRB होऊ शकते, आय एम नॉट शुअर अबाउट DMER. बट जर तुम्हाला नर्सिंगचा अभ्यास करायचा असेल तर डेफिनेटली मी शुअर सांगेन की जी आमची करंट रनिंग बॅच आहे, लर्न नेक्स्ट नर्सिंग हा जो ॲप आहे प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करा. आणि डाउनलोड झाल्यानंतर तिथे जो कोर्स रनिंग चालू आहे तो कोर्स तुम्ही परचेस करा. आणि डेफिनेटली आपलं भविष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करा. कारण असं नाही की क्लास केले म्हणजे तुमचं सिलेक्शन होईल. तुम्ही स्वतः घरी बसून सुद्धा अभ्यास करू शकता. एवढंच आहे की गायडन्स, एक डायरेक्शन आम्ही देण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये. आणि थोडंसं कॉलेजमध्ये जे शिकवत नाही त्याच्या व्यतिरिक्त आम्ही इथे थोडंसं एक चांगल्या पद्धतीनं, म्हणजे तुमचं एक काय म्हणतो, इंटेलेक्टपासून तर तुमचं स्किलपासून सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह आणि चांगलं कंटेंट देण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटूया पुन्हा एक नव्या व्हिडिओसोबत. ओके, तोपर्यंत धन्यवाद आणि जय हिंद.